आज आपण बोलणार आहोत संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अर्जाच्या तुफान राजकीय गदारोळाबद्दल। नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात नगर टाइम्स न्यूज। संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि त्या दिवशी राजकीय तापमान अक्षरशः शिगेला पोहोचलं। तब्बल 16 महिलांनी 20 अर्ज दाखल केले आणि या अर्जांमुळे पूर्ण संगमनेरचे राजकारण हलले आहे। विशेष म्हणजे राज्य स्तरावर एकत्र लढायचं सांगणाऱ्या महायुतीने संगमनेरमध्ये मात्र प्रचंड गोंधळ घातलेला दिसून येतोय। शेवटच्या क्षणी भाजप, शिंदे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे। महायुतीची एक विचाराची घोषणा इथे ढेपाळली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली। अर्ज दाखल करताना लक्ष वेधून घेतलं ते खताळ कुटुंबातील सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारीनं। महायुतीकडून उमेदवाराचं नाव समितीमार्फत निश्चित होणार अशी अपेक्षा महायुतीच्या कार्यकर्त्यांना होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत एकही नाव निश्चित न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन वाढत गेलं। यामुळे महायुतीचा एकमताचा शो जाहीरपणे फसल्याचं स्पष्ट झालं। सुजाता राजेंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष भाजप, रुपाली कपिलेश्वर पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देताच महायुतीची एकजूट कोलमडली आणि निवडणूक सरळ साधी न राहता अनेक फाटे फुटलेले दिसून येत आहेत। आता सगळ्यांचं लक्ष आहे की या बहुकोनी निवडणुकीत नेमकी कोण कोणाला तोड देतं आणि अधिकृत उमेदवारीतून कोणाचं नाव अंतिम होणार। हे स्पष्ट आहे की संगमनेर मधली ही लढत आता केवळ निवडणूक नाही तर प्रतिष्ठेची, ताकदीची आणि गटबाजीची झाली आहे। तर मित्रांनो, संगमनेरच्या नगराध्यक्ष पदासाठीची ही कमालीची रंगतदार निवडणूक कोणत्या दिशेने वळते, कोण कसला गेम खेळतो आणि कोण घेतो अंतिम बाजी, हे पुढील काही दिवसात ठरणार आहे। अशाच अपडेटसाठी पाहत राहा नगर टाइम्स न्यूज। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नव्या विषयासह।